14 एप्रिल फक्त भारतभर नाही तर संपूर्ण जगभरात मोठ्या जल्लोषात साजरी झाली। गल्लो गल्ली निळे झेंडे दिसत होते, मिरवणुका, डीजे, ढोल, घोषणाबाजी, बाबासाहेबांचे फोटो, संविधानाचे बॅनर, सगळीकडे एकच आनंदाचं वातावरण होतं। डॉक्टर B.R. आंबेडकर, सिम्बॉल ऑफ नॉलेज, यांना अभिवादन करण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले, मिरवणुक्या निघाल्या, कार्यक्रम झाले। आणि यावर्षी मला एक गोष्ट जरा वेगळी आणि महत्वाची जाणवली। यावर्षी अनेक सेलिब्रिटी, दिग्गज मंडळी, नेते यांनी बाबासाहेबांवर स्टेटस ठेवलं, अभिवादन केलं, काही जण मिरवणुकीत देखील सहभागी झाले। खरं तर ही एक आशावादी गोष्ट आहे, कारण बाबासाहेबांचं काम हे एका समाजासाठी नाही तर पूर्ण देशासाठी आहे, हे लोकांना आता समजायला लागलं आहे। आणि काही लोकांना अजूनही कळत नाही, त्यामुळे बाबासाहेबांचं काहीच कमी होत नाही। यातून उलट त्या लोकांचं अज्ञानच दिसून येतं आणि बाबासाहेब किती मोठे होते आणि आहे या लोकांना पटवून द्यायची गरजही नाही। पण या सगळ्यांपेक्षा मला एक गोष्ट अजून जास्त जाणवली, ती म्हणजे जयंतीमध्ये महिलांचा वाढलेला सहभाग। यावर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात महिला, मुली, तरुणी निळा झेंडा हातात घेऊन, संविधान हातात घेऊन अभिमानाने मिरवणुकीत सहभागी झालेल्या दिसल्या। आणि खरं सांगायचं तर हे पाहून खूप आनंद झाला, कारण बाबासाहेबांनी ज्या समाजाचं स्वप्न पाहिलं होतं त्या समाजात महिलांना समान स्थान असणार होतं। त्या काळात जेव्हा महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता आणि समाजात सन्मानाने उभं राहण्याचा अधिकार नव्हता, तेव्हा बाबासाहेब महिलांच्या स्वातंत्र्याचा विचार करत होते। म्हणूनच त्यांनी संविधानात आर्टिकल 15 दिलं। आर्टिकल 15 स्पष्ट सांगतं, धर्म, जात, लिंग, जन्मजात यावरून कोणावरही भेदभाव केला जाणार नाही। म्हणजेच स्त्री आहे म्हणून कमी नाही, जात वेगळी आहे म्हणून कमी नाही, कोणताही भेदभाव मान्य नाही। त्या काळात बाबासाहेबांचं विजन किती स्पष्ट होतं बघा। आज आपण महिलांच्या स्वातंत्र्याविषयी बोलतो, समानतेविषयी बोलतो, पण त्याचा पाया बाबासाहेबांनी खूप आधी घालून ठेवला होता। आणि मी घातलेला टी शर्ट देखील त्याचीच ग्वाही देतो, कारण आर्टिकल 15 म्हणजे भेदभावाविरोधात उभं राहणं, समानतेच्या बाजूने उभं राहणं आणि महिलांच्या स्वातंत्र्यासाठी उभं राहणं। मला बऱ्याच जणांनी या आर्टिकल 15च्या टी शर्ट विषयी विचारणा केली। मला जसा हवा होता तसा टी शर्ट मला पारमिता क्रिएटिव्स यांनी बनवून दिला। आपल्याकडे देखील काही अशा भन्नाट कल्पना असतील तर निश्चितच तुम्ही यांना संपर्क करू शकतात। यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, कारण अशा काही गोष्टी ही आपली ओळख दर्शवतात, आपले विचार सांगतात आणि आपण कोणत्या बाजूने उभा आहोत हे देखील स्पष्ट करतात। म्हणून तुम्ही यांना संपर्क निश्चितच करू शकतात। आणि शेवटी एकच, अभिमानाने म्हणा, जय भीम।